मध्यरात्रीपासून पेट्रोल 2 रुपयांनी स्वस्त. मुंबईत 75 रुपये 33 पैसे तर सोलापुरात 83 रुपये 89 पैसे. राज्यपालांचे अनुशेष निधी वाटपाचे अधिकार अबाधित राहतील. सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. खर्च न केलेला निधी इतरत्र वळवणार नाही. यूपीएससी कडून परीक्षार्थींना दिलासा. प्रादेशिक भाषांना वगळण्याच्या निर्णयाला स्थगिती. लोकसभेत केंद्र सरकारची घोषणा. पाकिस्तान विरोधात निंदा प्रस्ताव लोकसभेत मंजूर. पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसू नये, भारताचा सज्जड इशारा. सहारा ग्रुपच्या विरोधात सेबी सुप्रीम कोर्टात. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्यामुळे सुब्रत रॉयना ताब्यात घेण्याची विनंती. औरंगाबादच्या सेंट जॉन शाळेतल्या शिक्षिकेची मुलाला अमानुष मारहाण. कानाखाली जोरात मारल्यानं मुलाचा कान निकामी. राज्यातील वाळू माफियांची दादागिरी सुरूच. नाशिक जिल्ह्यात सर्कल अधिकारी आणि तलाठ्याच्या अंगावर ट्रक घातला. दोघेही गंभीर जखमी. शेतीला पाणी देण्याच्या वादातून अहमदनगरमध्ये सख्ख्या भावाची केली भावानेच हत्या. भावाला विहिरीत ढकलून दिलं. आणि मुदतीत होर्डिंग्ज हटवल्याबद्दल सर्व महापालिकांचं हायकोर्टाकडून स्वागत. आदेशानंतर मुंबई आणि राज्यातील अवैध होर्डिंग्जवर गाज. नमस्कार, 9 PM खास बात मध्ये स्वागत. आज मी खूप महत्वाची चर्चा करणार आहे. एकीकडे केंद्रात महिला अत्याचार विरोधातलं बिल पास होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानंही हे बिल पास केलेलं आहे. कायद्यात दुरुस्ती केली जाते, पण त्याच वेळी महिला अधिकाऱ्याची छळवणूक केली जाते. गडचिरोलीतली ही घटना आहे. अर्चना वानखेडे त्या अधिकाऱ्याचं नाव आहे. अर्चना वानखेडेला यासाठी त्रास दिला जातोय की ती भ्रष्टाचार करत नाही, ती ठेकेदारांनी न केलेल्या कामाचे पैसे रिलीज करत नाही आणि हे पैसे देण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जातोय. त्या जेव्हा रस्त्याने जात असतात तेव्हा त्यांची छेड काढली जाते. त्या जेव्हा काम करत असतात तेव्हा त्यांना त्रास दिला जातो. आणि हा त्रास जो आहे तो राजनेते करतायत, तिथले राजकीय लोक करतायत, अधिकारी करतायत आणि सर्व मिळून एका प्रामाणिक महिला अधिकाऱ्याला त्रास देत आहेत. महाराष्ट्राच्या प्रतिमेला हे डागाळलेलं चित्र पाहायला मिळालं आहे. त्यावेळी जेव्हा केंद्रामध्ये महिला अत्याचार विरोधातलं जे बिल आहे ते म्हणतात. सगळ्यात महत्वाची ही चर्चा करणारी, या चर्चेमध्ये सहभागी होतात महादेव शेलार, काँग्रेसचे प्रवक्ते. या चर्चेत सहभागी होतात विश्वजित कदम, युवा नेता आहेत काँग्रेसचे. मी मुद्दामून या चर्चेमध्ये एक युवा नेता आणि ज्येष्ठ नेता यांना सहभागी केलेला आहे. विवेक पंडित शिवसेनेच्या संलग्न आमदार आहेत. त्याचबरोबर विद्याताई चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, त्या या चर्चेत सहभागी होतील. आशिष भाजपचे युवा आमदार आहेत. मी चर्चा सुरू करण्यापूर्वी काय नेमकं होत आहे गडचिरोलीमध्ये पाहूयात एक रिपोर्ट. गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालय परिसरात महिला कर्मचाऱ्यावर अज्ञात इसमाचा हल्ला. महिला कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण. हल्लेखोर फरार. महिलांवर दिवसेंदिवस अत्याचार होण्याचे प्रकार थांबण्याचं नावच घेत नाहीयेत. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायद्यातच बदल करण्याची मागणी होत असतानाच आता सामान्य महिलांसह महिला अधिकारी तसेच कर्मचारी सुद्धा आपल्या कार्यालयात सुरक्षित नसल्याची घटना गडचिरोलीत घडली आहे. गडचिरोलीतल्या जिल्हा परिषद कार्यालयात सध्या मार्च महिना सुरू असल्यानं मार्च एंडिंगचं काम उशिरापर्यंत सुरू आहे. प्रशासकीय कर्मचारी आपली कार्यालयीन कामं आटोपण्यासाठी रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करत असतात. एका महिला कर्मचारीचं घर कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असल्यानं ती रात्री कार्यालय बंद झाल्यावर रस्त्यावरून चालत जात होती. त्याच वेळी एका अज्ञात व्यक्तीनं वाट अडवून तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेनं संघर्ष करत त्याचा हात झटकला आणि आपली सुटका करून घेतली. कार्यालयीन काम करून आपल्या घराकडे जायला निघताना जवळपास 7:30 पावणे 8 वाजले होते. कार्यालयीन कामाची व्यस्तता असल्यामुळे त्या इथे थांबल्या होत्या. परंतु त्या जेव्हा आपल्या घरी जायला निघाल्या तेव्हा एका अज्ञात इसमांनी त्यांच्यावर
हल्ला केला. लेडी ऑफिसरचं जे ऑफिस आहे ते थोडा मागे आहे, आमची बिल्डिंग मेन बिल्डिंगच्या मागे आहे. तिथे अंधार होता. तर काहीतरी ज्ञात कोणी माणूस होता तिथे आणि त्याच्यासोबत छेडछाड करण्याची काही चेष्टा केली होती. पण त्याचा हात पकडला होता त्या ज्ञात माणसाने. हा घडला प्रकार परिसरात सर्वांना समजता जिल्हा परिषद महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. त्याचबरोबर कार्यालयात संध्याकाळी 6 नंतर महिलांना सुट्टी देण्यात यावी अशी मागणी आता महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे. पण महिलांवरील हे हल्ले थांबण्यासाठी कायद्याचे रक्षक ठोस पावलं का उचलत नाहीत हा यक्ष प्रश्न समाजापुढे उभा ठाकलाय. मोहम्मद इरफान, TV9 गडचिरोली. पाहिलं कशा प्रकारे त्रास दिला जातोय आणि त्रास यासाठी आहे ती महिला अधिकारी आहे, त्रास यासाठी आहे की ती भ्रष्टाचार करत नाहीये. ठेकेदारांचे काही पैसे जे आहेत ते सरकारकडे बाकी आहेत आणि कामं झालेली नसतानाही बिलं काढण्यासाठी त्यांच्यावर दबाव येणार आहे. खूप महत्वाची चर्चा करणार आहे. गडचिरोलीमध्ये हा विषय चर्चेला जातो. माझ्यासोबत आहेत छायाताई कुंभारे. कुंभारे, मला सांगा काय नेमकं प्रकरण आहे, काय त्रास दिला जातो त्यांना? एखाद्या महिलेला अशा पद्धतीनं कार्यालयाच्या परिसरामध्ये त्रास देणं हे अतिशय निंदण्याची गोष्ट आहे आणि त्यामुळे वातावरण कसं गढूळ झालेलं आहे जिल्हा परिषदचं. छायाताई, मी तुम्हाला विचारतो की नेमकं काय प्रकरण आहे, काय चाललंय तिथे, त्यांना काय त्रास दिला जातोय? त्यांना यासाठी त्रास दिला जात आहे की त्या एक महिला कर्मचारी आहे आणि त्यांच्याकडे आरोग्य विभागाची काहीतरी पद आहे आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की कुठेतरी ही मॅडम ही आम्हाला कुठेतरी पैशासाठी किंवा याच्यासाठी त्रास देईल आणि त्यासाठी म्हणून त्यांना काही हल्लेखोरांनी त्रास दिलेला आहे असं मला वाटतंय. हल्लेखोरांनी त्रास दिलेला आहे. मी पुन्हा विचारतो, नेमकं काय चित्र आहे गडचिरोलीमध्ये? जे कर्मचारी आरोग्य विभागातले जे अधिकारी आहेत ते कशा प्रकारचा त्रास देतात? आणखी गडचिरोलीच्या ते आरोग्य विभाग मीटिंग मध्ये त्यांच्या काहीतरी समितीमध्ये आरोग्य समिती आहे त्यामध्ये त्यांचं वातावरण काहीतरी खराब झालेलं होतं, काहीतरी त्यांच्यावर आरोप झालेले होते आणि या संदर्भामध्ये जर काही होत असेल तर हे चुकीचं आहे असं मला वाटतंय. हे चुकीचं आहे. धन्यवाद छायाताई. मी पॅनल प्रोड्युसरला सांगेल की विश्वजित कदम जे आहेत त्यांच्याशी संपर्क करून द्यावा. मी चर्चेला सुरुवात करतो. मी सर्वात आधी जाणार विवेक पंडित यांच्याकडे, त्यांच्याकडेही माहिती आहे. विवेकजी, मला सांगा काय प्रकरण आहे, तुम्ही चौकशी केलेली आहे, नेमकं काय होतं तिथे? मी या प्रकरणाची गडचिरोलीहून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय धक्कादायक असं हे प्रकरण आहे. मुळामध्ये त्या महिला अधिकारी आहेत, नॅशनल रुरल हेल्थ मिशनच्या अधीक्षिका आहेत आणि त्याहीपेक्षा त्या गडचिरोलीमध्ये कार्यरत आहेत आणि ज्यासाठी त्यांना त्रास दिला गेला ते कारण अतिशय गंभीर आहे. परवाच विधानसभेमध्ये माझा पहिलाच प्रश्न होता आणि ज्या प्रश्नावर माननीय अध्यक्षांनी हस्तक्षेप केला. माझा प्रश्न हा जे बेरोजगार आहेत त्या बेरोजगारांच्या सेवा संस्थांच्या बद्दल होता, परंतु त्याचबरोबर मजूर सहकारी संस्था ज्या आहेत म्हणजे मुळात ठेकेदारांच्या बद्दल तो प्रश्न होता आणि अध्यक्षांनी त्यावर असं भाष्य केलं की ठेकेदार ज्यांना जास्त पैसे देतील त्यांना हे ठेके मिळतात. असं भाष्य पीठासीन अधिकाऱ्यांनी करणं हे जास्त गंभीर आहे. विरोधी पक्षामध्ये असताना मी हे भाष्य करणं आपण समजू शकाल, परंतु जे पीठासीन अधिकारी आहेत त्यांना ते न्यायासनाची भूमिका पार पाडतात. त्यावेळेला त्यांनी ही भूमिका घेतली आणि त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं की मी संबंधित सर्व मंत्री आणि प्रश्नकर्ते यांची बैठक घेतो. त्याप्रमाणे आज ती बैठक आयोजित केली होती, ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. मुद्दा असा आहे की भ्रष्टाचार हा इतका सर्वमान्य झालेला आहे आणि त्यातही गडचिरोली सारख्या ठिकाणी विशेषतः पहिल्याच अधिवेशनामध्ये मला आठवतंय की विरोधकांनी मागणी केली की गडचिरोली जिल्ह्याचं पालकत्व माननीय गृहमंत्र्यांनी घ्यावं आणि ते त्यांनी मान्य केलं. माननीय R.R. पाटील जे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी जिल्ह्याचं पालकत्व घेतलं. हे महत्वाचा मुद्दा आहे. गृहमंत्री आहेत R.R. पाटील आणि त्यांनी पालकमंत्री आहेत. मी जाणार आशिष शेलार यांच्याकडे. आशिषजी, हा रिपोर्ट तुम्ही पाहिलेला आहे. गडचिरोलीतील जी ही घटना आहे
की एक जरी घटना असली तरी त्याची जी प्रतिमा आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात उमटते. कारण असे अनेक प्रकरण असतील. आज वानखेडे ज्या आहेत त्या त्यांच्या पाठीशी तिथल्या सभापती उभ्या राहिल्यात म्हणून हे प्रकरण मीडियामध्ये आलं, म्हणून त्या स्वतः उभ्या राहू शकतात. काय म्हणाले या प्रकरणावर? नाही, 2-3 गोष्टी मला स्पष्ट कराव्याशा वाटतात. पहिली गोष्ट तरी महिला आहे. दुसरी गोष्ट खूप स्पष्ट आहे की महिला अधिकारी सरकारी नोकरीत आहे. जिल्हा परिषद नोकरीत म्हणजे मी सरकारी नोकरीत, सेमी सरकारी नोकरीत मानतो. तिसरी गोष्ट, ती कुठली गैरव्यवहार करताना आढळलेली नसून ती आपलं ऑफिशियल काम करताना तिला त्रास देण्यात आलेला आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे ज्या जिल्ह्याचं पालकत्व हे होम मिनिस्टरकडे, गृहमंत्र्यांकडे आहे, त्या जिल्ह्यात सुद्धा सरकारी काम करणारी महिला हिला संरक्षण मिळत नाही अशा पद्धतीची स्थिती आहे. आणि त्यामुळे ही गंभीर गोष्ट आहे. ह्या सरकारला लाज वाटावी अशी गोष्ट आहे. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद वाढतो, नक्षलाइट्स लोकांनी काही मुवमेंट्स केल्या मी समजू शकतो, पण ज्यांना ठेके दिले जातात त्या ठेकेदारांचे आणि तिथल्या राजकर्त्यांचे काही संबंध आहेत का हे बघावं लागेल. दुसरी गोष्ट, या महिलेवर अन्याय आणि अत्याचार, छेडछाड ही होते कारण ही निगली लीड काम करते म्हणून होत असेल तर याचं उत्तर सापडायला लागेल. आणि पालकमंत्री म्हणून आपण फेल्युअर झालो आहोत असं आर पाटलांचं दिसतंय आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला लागेल असं माझं यावेळेला मत आहे. बिलकुल सरकारला लाज वाटावी अशी ही गोष्ट आहे. मी विद्याताई चव्हाण यांच्याकडे जाणार आहे. विद्याताई, तुम्ही महिला आमदार आहात, सातत्याने तुम्ही नागपूरच्या अधिवेशनापासून आणि आता याही अधिवेशनात, इतकंच नाही तर तुम्ही केंद्र सरकारमध्ये सहभागी आहात, युपीएच्या पक्षामध्ये सहभागी आहात, तरी सुद्धा एकीकडे महिला अत्याचाराच्या विरोधात बिल आणायचं, पण त्याचबरोबर महाराष्ट्रात अशा प्रकारच्या महिला कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना त्रास होतोय. काय म्हणायचं याला? नाही, गडचिरोलीची जी घटना आता तुम्ही सांगताय त्याच्याविषयी आता तुम्ही जे टी व्हीवरती चॅनलवरती दाखवलं त्यातनं मला जी माहिती मिळाली आहे ती प्रकरण म्हणजे तिच्यावरती जो हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो खरंच निंदनीय आहे. आणि अशा प्रकारे ठेकेदार आणि यांची इतकी माजोरी वाढलेली आहे की आमचं काम करा नाहीतर पैसे घ्या नाहीतर मार खा, अशा प्रकारची ही जी वृत्ती आहे तिचा नक्कीच निषेध केला पाहिजे. पण आमच्याकडे गृह खातं आहे आणि म्हणून आर पाटलांनी राजीनामा द्यावा अशी जी शेलार यांची मागणी हास्यास्पद आहे. शेलार यांना आर पाटील आणि त्यांचं गृहमंत्रीपद आणि त्यांनी काय काम केलंय हे त्यांनी आधी समजावून घेतलं पाहिजे. गडचिरोली सारख्या नक्षलाईट एरियामध्ये तो स्वतः आपलं गृहमंत्री असल्यामुळे आपल्याला पालकमंत्रीपद द्यावं म्हणून त्यांनी ते पालकत्व स्वीकारलेलं आहे त्या जिल्ह्याचं. आणि गेले 5-6 वर्षाचा, 8-10 वर्षाचा आढावा जर घेतला तर इकडे खूप चांगल्या प्रकारचे कामं आर पाटील पालकमंत्री झाल्यापासून त्यांनी केलेले आहेत. ती चांगली कामं सगळी दुर्लक्षित करायची आणि एखादी घटना झाली की त्यांनी लगेच राजीनामा द्या अशी मागणी करायची. म्हणजे मला आशिष शेलार यांची कीव येते की राजीनाम्यावर बोलू नका, मुद्द्यावर बोला. त्या महिला अधिकाराचे हक्क तुम्ही अबाधित ठेवत नाहीयेत. तुम्ही एकीकडे कायदा आणायची भाषा करता आणि दुसरीकडे त्या महिला अधिकाऱ्यांना त्रास होतोय अशा अनेक अधिकारी असतील. विद्याताई, मी तुम्हाला सांगतो, मी आता हा कार्यक्रम करण्यापूर्वी मला काँग्रेसच्या एक आमदार भेटल्या होत्या, महिला आमदार भेटल्या होत्या, महिला अधिकारी मंत्रालयातील त्या भेटल्या होत्या आणि त्यांनी सांगितलेलं मी तुम्हाला सांगतो. त्या म्हटल्या, मी महिला आमदार असून सुद्धा मला प्रत्येक पावलावर महिला असल्याची जाणीव होते, सरकारमध्ये असो किंवा मंत्रालयामध्ये असो. म्हणजे याचा अर्थ तुम्ही फक्त कायदे कागदावर बनवतायत. मला विलासजी, तुम्ही मी काय म्हणते ते पूर्ण ऐकून घ्या. मला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहे असंच मी म्हणेल तुम्हाला. इथे एखादी घटना घडली म्हणजे ती महिला, मला तिच्या धीटपणाचं मी खरोखर कौतुक करेल की तिने तो हात झटकून तिने स्वतःची सुटका करून घेतली. आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हणाल 10 कोटी 11 कोटी संख्या आणि त्यातल्या 5 कोटी बायकांना प्रत्येकीला पोलीस प्रोटेक्शन जरी देणं शक्य नसलं तरी महिलांना मनोबल दिलेलं आहे. कायदे कानून आपण सक्त केलेले आहे. काल जर संसदेमध्ये कायदा पारित आलेला आहे तो कायद्याचं सुद्धा तुम्हाला माहिती, दिल्लीच्या घटनेनंतर महिलांवरती जे अत्याचार होत आहेत त्याची शासनाने तातडीने दखल घेऊन ऑर्डिनन्स काढून सुद्धा कडक शिक्षा झाली पाहिजे याच्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेले आहेत. आणि याच्या पुढे गुन्हेगारांना गुन्हा करताना भीती वाटावी, गुन्हा सुद्धा सिरियसली घेतलेला आहे, नॉन अवेलेबल केलेला आहे. ठीक आहे, तुम्ही कायदा केलेला आहे, शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे. दिल्लीतली घटना झाली होती, संपूर्ण देश रस्त्यावर उतरला होता.
महाराष्ट्रातल्या भंडाऱ्यातल्या प्रकरणाची जी माहिती आहे ती लोकांना आहे, अजूनही आरोपी पकडलेले नाही आहेत. मी चर्चा करणार आहे ब्रेकनंतर मी विश्वजित कदम यांच्याकडे जाणार आहे. युवा नेते आहेत, भवितव्यात ते आमदारही होतील, भवितव्यात ते खासदारही होतील आणि अंमलबजावणी करायची कशी याविषयी त्यांच्याकडे विचारणार आहे, पण एका ब्रेकनंतर. स्मार्टफोन से है जिंदगी, लाइफ में नो डर नो वरी. स्मार्टफोन से है जिंदगी, लाइफ में नो डर नो वरी. ब्राउजिंग और एप्स खटाखट चलता, अपलोड डाउनलोड चैट का चरखा. अगर वायरस या स्पाईवेयर डराएगा, क्विक हील उसे भगाएगा. स्मार्टफोन से है जिंदगी, लाइफ में नो डर नो वरी. स्मार्टफोन से है जिंदगी, लाइफ में नो डर नो वरी. डाउनलोड्स में बीती रात, बातें हुई सारी रात. मैलवेयर फालतू बिल बढ़ाएगा, क्विक हील उन पे रोक लगाएगा. खेले जहाँ भी हो, म्यूजिक ईमेल्स ऑन द गो. फोन के पीछे चोर, क्विक हील मचाएगा फुल ऑन शोर. स्मार्टफोन से है जिंदगी, लाइफ में नो डर नो वरी. स्मार्टफोन से है. अब आपके स्मार्टफोन्स और टैबलेट्स रहेंगे हमेशा सिक्योर्ड, तो अब लाइफ में नो डर नो वरी. क्विक हील मोबाइल सिक्योरिटी. घबराइए मत, आपका टीवी खराब नहीं हुआ है, लेकिन हाँ, अगर आपने सेट टॉप बॉक्स नहीं लगवाया तो नज़ारा कुछ ऐसा ही होगा. आप केबल टीवी नहीं देख पाएंगे. तो सोचिए मत, आज अभी इसी वक्त सेट टॉप बॉक्स लगवाइए. 31 मार्च 2013 रात 12 बजे से 38 शहरों में एनालॉग सिग्नल बंद कर दिए जाएंगे. अपने मनपसंद चैनल देखते रहने के लिए तुरंत सेट टॉप बॉक्स लगवाएं. अधिक जानकारी के लिए अपने केबल ऑपरेटर या MSO से संपर्क करें. भारत सरकार द्वारा जनहित में जारी. शिवसेना पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख माननीय विनायकजी राऊत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रमेश तिवारी, सहसंपर्क प्रमुख चंद्रपूर. जयदीप रोडे, उपजिल्हा प्रमुख चंद्रपूर. मी इथं दुबईत 2 वर्षापासून हाऊसमेटची नोकरी करते, आरामात. 30 वर्षाची झाल्यावर मी वर्क विसा अप्लाय केला. भारतीय दूतावासानं माझं कॉन्ट्रॅक्ट लेटर अटेस्ट केलं. जेव्हा तुम्ही विदेशात नोकरीसाठी याल, वर्क विसा, कॉन्ट्रॅक्ट लेटर आणि एजंटशी संबंधित सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. गल्फ देशांमध्ये हाऊसमेटच्या नोकरीसाठी इमिग्रेशन क्लिअरन्सशी संबंधित सर्व गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर तुम्ही तिथे कोणत्याही प्रकारच्या शोषणाला बळी पडू शकता. प्रवासी भारतीय कार्य मंत्रालय, भारत सरकार. ताकद वाढतीये विश्वासरावांची. राजकारणात हात सुटायला कितीसा वेळ लागतो अण्णा? सारडाला मुलगी आहे, आपल्या भूपतीरावांसाठी योग्य आहे. मुहूर्त कधीचा काढायचा तेवढं सांगा अण्णा. माझ्या आयुष्याचा निर्णय घेताना किमान एकदा तरी मला विश्वासात घ्यायला हवं होतं बाबा. दुर्वा 18 मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता स्टार प्रवाहवर.